नमस्कार मित्रांनो, आज 25 जून लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सखी आणि कान्हा टेंडर जिंकलेत आणि ही जी मनस्विनी आहे ती हरली आहे, त्यामुळे ती काही ना काही करणारच आहे हे आपल्याला माहितीच होतं. ही जी मनस्विनी आहे ती इल्लीगली चाड पाळणार आहे. सखीच्या आणि कान्हाच्या घराचा ती चुराडा करणार आहे. त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत मीनाक्षी आणि परशूचा भूतकाळ. मीनाक्षी तिच्या बाळाबद्दल सखीला सगळं सांगणार आहे. त्याचबरोबर आता सखीने आमरस खाल्लाय, तोही कान्हाच्या हातून. तर बघूया मित्रांनो हे सगळं कसं काय झालं ते. त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन आठवणीने ऑन करा, जे एपिसोडचे रिव्ह्यू तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मित्रांनो सुरू करूया आजच्या भागाला. आता छानपैकी टेबल लागला असतो. सखी आणि कान्हा त्यांची पार्टी देत असतात. आमरस बनवून झाला असतो. सखी आणि कान्हा दोघं सर्व करतात आणि सगळे जेवत असतात. किरण म्हणतो आमरस एकदम छान झालाय. त्यावर सानप मामा म्हणतात केलाय कोणी? या दोघांचं प्रेम उतरलंय म्हणल्यावर आमरस चांगला तर होणारच. त्यावर आता कान्हा सगळ्यांना म्हणतो लाजू नका, खाताना अजिबात लाजायचं नाहीये, पोट भरेपर्यंत जेवा मस्तपैकी. आणि त्यानंतर कान्हा मुद्दामच सखीकडे बघतो आणि म्हणतो लाजायचं नाहीये. तो सखीला चिडवतो. तर इथे काय होतं, सानप मामा म्हणतात किती दिवसांनी आपण असं एकत्र बसलोत ना, साडीतले जुने दिवसच आठवलेत. पण आता गेलेत ते दिवस नाही का. त्यावर आता मावशी म्हणतात नाही, दिवस निघून जात नाहीत, माणसं निघून जातात, हिरावतात, तुटतात. पण चाड ही अशी गोष्ट आहे जी माणसांना नात्यांना धरून ठेवते, टिकावून ठेवते. त्यावर आता जानू म्हणते माझ्यासाठी आहे की नाही, ही चाड म्हणजे पाणी आहे आणि त्यातली माणसं म्हणजे पीठ. म्हणजे बघा ना, पिठामध्ये जसं पाणी मिसळलं पीठ कसं घट्ट बांधलं जातं, तसंच चाड आणि आपण आहोत. आता मावशी पण म्हणतात हो, खूप आठवणी जपल्यात या चाडीत. सखी आणि कान्हा खुशीच होतात ऐकून. आता सानप मामा म्हणतात हो, हे चाड नाही, आई आहे आपली आई. त्यावर आता सखी इमोशनल होते आणि म्हणते तुम्ही सगळं इतकं चांगलं बोलतायत चाडीविषयी, मला तर ते दिवसच आठवलेत. म्हणजे मी माझ्या बंगल्यातून बाहेर कधी पडलेच नव्हते, त्यामुळे दुसरे कुठेतरी जावं असं माझ्या मनातही आलं नव्हतं. आणि मग मी इथे चाडीत आले. हे वातावरण अगदी नवीनच होतं माझ्यासाठी. अरे मला असं वाटलं होतं की मी वेगळ्या जगात आले, पण मग माणसं कळली, नाती कळली आणि प्रेम म्हणजे काय असतं ते पण कळलं. आता आपल्याला सगळं फ्लॅशबॅक दाखवलं जातं. सखी आता इमोशनल होते आणि कान्हाकडे बघते. तिला सगळ्या गोष्टी आठवतात. पुढे आता सखी म्हणते हसणं, रडणं, हरणं, जिंकणं, सगळ्या गोष्टी मला खरंच चाडीने शिकवल्या. त्यामुळे माझ्यासाठी ही चाड आहे ना एखाद्या शिक्षिकेसारखी आहे, जे अगदी महिन्याभरात एखाद्या आयुष्यभराचा धडा शिकवला या चाडीने. त्या कान्हाची बारी. कान्हा पण म्हणतो खरं तर या चाडीने मला खूप काही दिलंय. सगळ्यात आधी तर सखी मॅडम तुमच्या जवळ मला आणलं आणि एक वेगळी ओळख मला या चाडीने दिली. खरं तर जे अशक्य वाटत होतं ते शक्य वाटू लागलं. त्यामुळे महत्वाचं म्हणजे सखी मॅडम तुमचं प्रेम मला मिळालं. सानप मामा पण इमोशनल होतात आणि म्हणतात ज्यावेळी आमच्या डोक्यावर छप्पर नव्हतं ना, तेव्हा या चाडीनेच आम्हाला ते दिलं. मावशी पण म्हणतात माय माऊली बनून सतत ही चाड आमच्या सोबत राहिली. म्हणजे आपण या चाडीत नाही राहिलो तर चाड आपल्या हृदयात राहिली. आता आपल्याला इथे समजतं की सगळ्यांच्या भावना खूपच जुळल्या आहेत या चाडीसोबत. हे दुसरीकडे ती मनस्विनी प्लॉटिंग करतीये चाड उद्ध्वस्त करण्यासाठी. तर इथे आता काय होतं, कान्हा म्हणतो बाप रे, एखादा सिरियस सीन सुरू आहे असं वाटतंय मला. तर आता सिरियसनेस सोडा आणि मस्तपैकी आमरस पुरी खा, थोडं संपवायचं आहे हा पटापट. त्यावर आता मावशी म्हणतात हो का, आम्हालाच वाढणार तुम्ही कधी जेवणार, आत्ताच बसा इथे. सखी म्हणते नाही मावशी, ती खोटं बोलते आणि म्हणते माझा डाएट सुरू आहे तर मी नाही खाऊ शकत, ऍक्च्युली मी गोड नाही खात. त्यावर तर जानू सखीला म्हणते अय कसलं डाएट, तर काही डाएट फॅट चालत नाही, गपचूप बस आणि गपचूप खा, बस लवकर. वर चाडीतला एक माणूस म्हणतो हो वहिनी, आंबा तर एक फळ आहे, त्यामुळे तुम्हाला आमरस खावाच लागेल. सखी म्हणते नाही तुम्ही खा ना, पण प्लीज मला आग्रह नका करू. कान्हा म्हणतो आता सगळे म्हणतायत तर काय हरकत आहे, तसंही आंब्याचा सीझन संपत आलाय, हा शेवटचा आंबा आहे आणि आंबा खरंच गोड आहे. आता कान्हा सगळ्यांना विचारतो गोड आहे की नाही. सगळे आता मांडव लावतात. आता कान्हा सखीला म्हणतो आंबा का गोड आहे माहितीये का. सखी म्हणते काय, आंबा येतो गोड असणारच, आमरस म्हणजे आंब्याचा रस, तोही गोडच असणार आहे, सिंपल. कान्हा म्हणतो नाही हो बेबी सरकार, असं नसतं.
झाडाला आंबा लटकलाय याचा अर्थ तो गोडच आहे असं नसतं. असं अजिबात नसतं. त्यासाठी त्याने खूप कडक ऊन सोसलेलं असतं. पावसाच्या पहिल्या सरीचा मार त्याने सोसलेला असतो. उन्हाळा पावसाळा सगळे ऋतू त्याने असे पचवले असतात म्हणून तो गोडवा त्याच्यात उतरतो. आता सगळेजण कान्हाचं बोलणं ऐकू लागतात. सखी म्हणते, तू नेमकं कशाबद्दल बोलतोयस? कान्हा म्हणतो, आपल्या नात्याबद्दल. बेबी सरकार, आपलं नातं असंच आहे. आपल्या नात्यात कधी दुःखाचं कडक ऊन येईल तर कधी सुखाच्या सरी बरसतील. आणि जर सतत ऊन असेल तर आपलं नातं करपेल. आणि सतत धो धो पाऊस असेल तर आपल्या नात्याला बुरशी लागेल. त्यामुळे ऊन आणि पाऊस दोन्ही गोष्टी महत्वाच्या नात्यासाठी. बाकी काय हो, छोटी मोठी भांडणं गैरसमज होतच राहतील, पण नातं टिकणं हे महत्वाचं आहे. तर ऊन आणि पाऊस हे सगळं सोसल्यावर गोडवा तयार होतो. आंब्यात सुद्धा आणि नात्यात सुद्धा. खाल का आमरस आता? त्यावर आता सखी कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो, प्लीज. सखी म्हणते, ठीक आहे, खाईन मी आमरस, पण एका अटीवर. त्यावेळेस चिठ्ठ्या मी पाडेल आणि मग त्यात जे येईल ना तेच मी करेल. आता बघा मित्रांनो, सखी किती मोठा गेम करते. आता त्यावर काय होतं, मावशी म्हणतात सखीला, काय ग सखी, आता नवऱ्याबरोबर आमरस खायचं की नाही, त्यासाठी पण चिठ्ठी? कान्हा म्हणतो, नाही ठीक आहे मावशी, असू द्या, आम्ही असेच आहोत. कान्हा आता स्माइल करतो आणि बघा मित्रांनो सखी काय करते. सखी आता आतमध्ये जाते आणि तिने ठरवलंच असतं. सखी म्हणते, आमरस मी खाणार नाही म्हणजे नाही. सखी आता चिठ्ठ्या बनवते आणि सगळ्या चिठ्ठ्यांवर सखी नाही असं लिहिते. जे कान्हाने कोणतीही चिठ्ठी उचलली त्यात नाहीच निघणार आणि सखीची सुटका होणार, पण तसं होत नाही. तर मित्रांनो, सखीने 2 चिठ्ठ्या बनवल्या असतात. ती आता चिठ्ठ्या घेऊन बाहेर येते, ज्यामध्ये दोन्ही चिठ्ठ्यांवर नाही असं लिहिलं असतं. तर सखी बाहेर येते आणि कान्हाला खोटं सांगते की एका चिठ्ठीवर हो आणि एकावर नाही असं लिहिलंय. तर कान्हाला समजलं असतं. कान्हा सखीकडे बघतो आणि मनात म्हणतो, बेबी सरकार, तुम्हाला मी तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो. दोन्ही याच्यात नाहीये मला माहितीये, पण माझा साईबाबांवर पूर्ण विश्वास आहे. आता तेच आपल्या नात्यातला गोडवा परत आणतील. आता कान्हा चिठ्ठी उचलायला जाणार इतक्यात सोसाट्याचा वारा सुटतो. कान्हा आता विचारच करतो की कोणती चिठ्ठी उचलू, पण त्याला माहिती असतं की दोन्ही चिठ्ठीमध्ये नाहीच आहे. पण आता अचानक हवेमुळे दोन्ही चिठ्ठ्या उडून जातात. कान्हाच्या मनासारखंच होतं, पण सखीला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. चिठ्ठ्या आता खूप दूर उडून निघून गेल्या असतात. आता कान्हा सखीकडे बघतो आणि म्हणतो, खरं तर या दिवसांमध्ये असा अचानक सोसाट्याचा वारा काही सुटत नाही कधी, पण आता तो सुटलाच आहे. एवढं समजून घ्या की तो फक्त वारा नव्हता, तो संकेत होता साईबाबांचा. आता तरी करा मान्य. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, प्रेमासाठी नाही, निदान आपल्या मिशनसाठी तरी आमरस खा प्लीज. तर आता सखी म्हणते, ठीक आहे. आता कान्हा खूप खुश होतो आणि म्हणतो, चला आता आम्ही आमरस खाणार आहोत. सगळेजण आता ताड्या वाजवतात. कान्हा आता स्वतःच्या हाताने सखीला भरवणार असतो. सखी 1 मिनिट कान्हाकडे बघते, तर कान्हा आता म्हणतो, घ्या हो. आता सखी पण कोणाला संशय येऊ नये म्हणून घासते खाऊन टाकते, पण आता ती स्वतःच्या इच्छेने कान्हाला पण भरवते. आता सखी इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी तिच्या खोलीत असते. विजा वगैरे होत असतात आणि ही मनस्विनी काय करते, ही एक सिगरेट बाहेर काढते आणि सिगरेट पिते. आता सखीमुळे तिच्या रागापायी हिचा पेशन्स, मनस्विनीचा पेशन्स पूर्ण संपला असतो. सखी आणि कान्हा घरात आल्यापासून त्यांनी जे जे केलंय ते सगळं मनस्विनीच्या डोक्यात फिरत असतं आणि ती परत धूम्रपान करते. आणि मग आता काय होतं, रिसेंट मधलं टेंडर तिला आठवतं की ती टेंडर हरली आहे. आता मनस्विनीला तिची हार पचत नाही. ती स्वतःला आरशात बघते आणि म्हणते, हे माझं राज्य आहे, सरकारचं राज्य. या राज्याचा राजा पण मीच आणि राणी पण मीच. माझ्या या राज्यात येऊन माझ्या घरात शिरून त्या सणाने खूप उद्योग केलेत. आता मी यांच्या दुसऱ्या घराचा बंदोबस्त करते नाही, दुसऱ्या घराचा बंदोबस्त केलाच पाहिजे. आता आज जे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतायत ना, उद्या त्यांच्याच पायाखाली जमीन नसेल, तेव्हा तुम्ही काय कराल सखी आणि कान्हा? आता ही मनस्विनी लाइटर ऑन करते आणि हिचं डोकं परत फिरलं असतं. हे बघा मित्रांनो, ती दुसऱ्याच दिवशी वकिलाला भेटायला जाणार आहे. इथे आता दुसरा दिवस असतो. कोणीतरी आलं असतं म्हणून मीनाक्षी पटकन जाते आणि दार उघडते. आपल्याला तर माहितीच आहे की देशभरात जनगणना सुरू आहे, तर यांच्या पण घरी आता एक बाई आली असते आणि ही बाई म्हणते मीनाक्षीला, ऍक्च्युली
मी जनगणनेसाठी आली आहे, थोडी माहिती हवी होती. त्यावर मीनाक्षी म्हणते हो ठीक आहे ना, विचारा. त्यावर आता ही बाई विचारते तुमच्या घरात कोण कोण मेंबर असतात, त्यांची नावे काय आणि किती मेंबर आहे. त्यावर आता मीनाक्षी सांगते ठीक आहे, तेजस्विनी कामत, मी मीनाक्षी कामत, आणि बाकीच्यांची ती नावं सांगू लागते. परशु, गौतम, उर्मिला, कुल्फी, सगळ्यांचीच नावं. त्यानंतर ती सखीचं नाव सुद्धा सांगते. पुढे आता ही जी मीनाक्षी आहे ती म्हणते लग्न झालंय तिचं, पण ती सध्या इथेच राहतीये. त्यावर आता जनगणनेवाली बाई म्हणते बरं मग गौतम आणि उर्मिला कामत यांची मुलगी कुल्फी, मग तुम्हाला मुलबाळ नाही आहे का. आता ही बाई सहजच तिचं काम करते आणि प्रश्न विचारत असते. पण आता मीनाक्षीला धक्काच बसतो हे ऐकून आणि वाईट वाटतं. आता ही बाई निघून जाते. मीनाक्षी आता दार बंद करते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात. मीनाक्षी तिच्या पोटावर हात ठेवते आणि खूप रडत असते. तर तिथे आता सखी येते आणि मीनाक्षीकडे बघू लागते. आता मीनाक्षी पटकन तिचे अश्रू पुसते. सखीला आश्चर्यच वाटतं. सखी आता जवळ येते मीनाक्षीच्या आणि म्हणते काय झालं काकू. तर मीनाक्षी काहीच उत्तर देत नाही आणि रडतच तिथून निघून जाते. पण ती उत्तर देणार आहे. सखी मीनाक्षीच्या खोलीत गेल्यावर तर इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी आहे ती कोर्टात आली असते तिच्या वकिलाला भेटायला. हा जो वकील आहे त्याच्या क्लायंट सोबत बोलत असतो आणि तितक्यात त्याची नजर पडते एका गाडीवर. त्याच्या लक्षात येतं की सरकार आली आहे. आता हा वकील घाबरतो आणि त्याच्या क्लायंटला म्हणतो तुम्ही निघा आता, आपण नंतर बोलू, पण बिन काही नाही तुम्ही पटकन निघा. तर आता हा जो माणूस आहे तो निघून जातो आणि मनस्विनी तिच्या कारच्या खाली उतरते. ड्रायव्हर तिच्यासाठी छत्री घेऊन उभाच असतो. तर हा वकील खूपच घाबरतो. हा वकील म्हणतो मनस्विनीला सरकार काय काम काढलं, म्हणजे गरिबाची कशी आठवण आली. त्यावर आता मनस्विनी या वकिलावर हसते आणि म्हणते गरीब, हा खरंच तुम्ही गरीबच झालात. हो दुर्वे, हो उप्स ॲडव्होकेट दुर्वे, स्वतःचं AC ऑफिस सोडून इथे कोर्टाच्या बाहेर तुम्ही उभा आहात. कम ऑन, तुम्ही सरकारचे वकील आहात, थोडं तरी स्टँडर्ड ठेवायचं ना. त्यावर आता हा वकील म्हणतो अरे सरकार सगळे दिवस सारखे नसतात ना, खाली कधी वर. अरे माझं सोडा, इकडे कसे काय आलात, काही काम होतं का. मला फोन केला असता तर मीच आलो असतो. त्यावर आता मनस्विनी म्हणते मला सखी सदन चाड पाडायची आहे. तर हे ऐकून त्या वकिलाला धक्काच बसतो. तितक्यात तिथे आता सखीची वकील येते सुवर्ण देसाई आणि तिचं लक्ष जातं सरकारकडे. सुवर्ण आता नीट बघते आणि मनात म्हणते ही सरकार इथे काय करतेय. सुवर्णाला शंका येते पण ती तिथेच थांबते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. मीनाक्षी तिच्या खोलीत आली असते. खोलीत आल्याबरोबर मीनाक्षी कपाट उघडते आणि तीच बावली बाहेर काढते. जी बावली तिने मागे पण बाहेर काढली होती मागच्या काही एपिसोडमध्ये. तर आता मीनाक्षी ती बावली तिच्या जवळ घेते आणि रडू लागते. तितक्यात तिथे आता सखी येते. सखी आता मीनाक्षीच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते काय झालं काकू. आता मीनाक्षी उत्तर देणार नसते. सखी म्हणते काकू मला माहितीये तू खूप गोष्टी साठवून ठेवल्यात, कदाचित काही प्रसंग असतील, काही आठवणी असतील, तर नेमकं काय आहे हे मला माहिती नाहीये, पण इतकी खात्री आहे काहीतरी नक्की आहे जे तू सांगत नाहीये. आता मीनाक्षी विचार करते. सखी म्हणते आता ही बावलीच बघ ना, बावली मी या आधी पण बघितलीये तुझ्याकडे, पण नेमकी काय ग गोष्ट या बावलीची. तर मीनाक्षी अवॉइड करते आणि म्हणते तू पण ना काही पण घेऊन बसली आहेस. मीनाक्षी ती बावली परत ठेवते आणि मीनाक्षी म्हणते मला जाऊ दे, मला कामं आहेत. सखी म्हणते काकू कामांपेक्षा हे जास्त महत्वाचे आहे. तर तरी मीनाक्षी काहीच ऐकत नाही. सखी म्हणते काकू थांब, खरं काय ते तुला मला सांगावंच लागणार आहे. आणि सखी आता मीनाक्षीला म्हणते तुला तुझ्या गेलेल्या बाळाची शपथ. आता हे ऐकून मीनाक्षीला खूप त्रास होतो. मीनाक्षी म्हणते काय सांगू, ती बावली मी माझ्या पोटातल्या बाळासाठी आणली होती. मी आणि तुझा परशु काका आम्ही खूप खुश होतो कारण आमच्या आयुष्यात बाळ येणार होतं. आणि मित्रांनो आपल्याला आता फ्लॅशबॅक दाखवला जातो. आपल्याला मीनाक्षी आणि परशुचा भूतकाळ दाखवला जातो. जेव्हा मीनाक्षी प्रेग्नेंट होती तेव्हा परशु त्यांच्या बाळासाठी खूप काही घेऊन आला असतो. त्यासोबत एक बावली पण असते आणि मीनाक्षी त्या बावलीला बघून खूपच खुश झाली असते. परशु आणि मीनाक्षी दोघे पण खूप खुश असतात. आणि आता प्रेझेंट मध्ये हे सगळं आठवत तर प्रेझेंट मध्ये मीनाक्षी सखीला म्हणते तेव्हा ना सगळं छान सुरळीत सुरू होतं ग, खूप छान, अगदी एखाद्या गोड स्वप्नासारखं. मी 7 महिन्याची गरोदर होती पण आमच्या आनंदाला नजर लागलीच आणि मग ती काळ रात्र आमच्या आयुष्यात आली. तर सखी विचारते काळ रात्र, आणि जी मीनाक्षी ती आणखीच रडू लागते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ॲडव्होकेट दुर्वे सरकारला म्हणतो
मान्य आहे, सरकार काही पण करू शकते, पण सखी सदन चाड पाडायची पण कशी? आता ती चाड तुमच्या हद्दीत नाही आहे ना, आणि तसा तुमचा त्या चाडीवर अधिकार पण नाहीये. आता सुवर्णा ऐकण्याचा प्रयत्न करते. तर वकील पुढे म्हणतो, सरकार, तसं बघितलं गेलं तर चाडीचे सगळे हक्क त्या चाडकरांकडे आहे. आता मनस्विनी रागातच बघते. तर हा वकील म्हणतो, नाही म्हणजे मी आपली खरी परिस्थिती सांगितली, बाकी तुम्हाला माहितीच आहे. आता ही मनस्विनी वकिलाच्या अंगावर जाते. वकील घाबरतो. आता सुवर्णा सगळं बघत असते आणि ऑब्झर्व करते. तर सुवर्णा तिच्या मनात म्हणते, नक्की काय चाललंय कळत नाहीये, पण काहीतरी गंभीर चाललंय इतकं नक्की. आता ही मनस्विनी वकिलाला म्हणते, मला अक्कल शिकवणे इतका मोठा झालास तू? काय रे दुर्वे, मला माहित असलेली गोष्ट का सांगतोयस मला? मी पण सरकार आहे. एखादी गोष्ट मला आवडली किंवा एखादी व्यक्ती मला आवडली की ती मी मिळवतेच ॲट एनी कॉस्ट. जर एखादी गोष्ट माझ्या डोक्यात गेली किंवा एखादी व्यक्ती माझ्या डोक्यात गेली तर ती मी पायाखाली चिरडते. चल दुर्वे, आता तूच ठरव, तुला मला आवडायचंय की माझ्या डोक्यात जायचंय? आता हा ॲडव्होकेट खूप घाबरतो. तर ही जी मनस्विनी आहे ती काउंटडाऊन सुरू करते आणि म्हणते 1, 2. त्यावर ॲडव्होकेट घाबरतो आणि ॲडव्होकेट दुर्वे म्हणतो, सरकार, मला असं काही म्हणायचं नव्हतं. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, काय आहे ना दुर्वे, तुलाही माहिती आणि मलाही, या जगात मला एक तरी गोष्ट अशी सांग की जे प्रामाणिकपणे सुरू आहे, एक. त्यावर हा वकील आणखीच घाबरतो. आता मनस्विनी म्हणते, जनतेने निवडून दिलेले खासदार आमदार एका रात्रीच बदलतात. दुधात पाणी मिक्स होतं, इंजेक्शन देऊन फळं पिकवली जातात, औषधांमध्ये पण भेसळ होते. सगळीकडे बेईमानी सुरू आहे. जितकं दुधाचं प्रोडक्शन आपल्या देशात होत नाही ना, त्यापेक्षा दुप्पट दूध आणि दुधाचे पदार्थ आपण रोज खातो. आता ही गोष्ट मात्र खरी आहे. आता मनस्विनी म्हणते, दॅट ऑल्सो विथ एक्स्ट्रा चीज. तूही खात असशीलच, पण कसं आहे ना दुर्वे, लोक हुशारीने बेईमानी करतात आणि कायद्याच्या हातालाही लागत नाही. शॉर्ट, क्रिमिनल इज स्मार्ट, एव्हरीथिंग इज पॉसिबल विदाउट एनी लूप होल. आता सुवर्णा सगळं बघत असते, तिथेच असते ती. दुर्वे आता बघतच राहतो सरकारकडे. तर ही म्हणते, नाही कळलं का? मी काय सांगते. मनस्विनी आता सगळा प्लॅन दुर्वेला सांगत असते आणि ते सध्या म्यूट असतं. आपल्याला नाही कळलंय, आपल्याला नंतर समजणार आहे. त्यानंतर मनस्विनी म्हणते, सो आता हे सगळं असं काय ते करायचंय. आता हा जो दुर्वे आहे तो घाबरतो आणि हे फार डेंजर आहे आणि रिस्की आहे. की जर पकडल्या गेलो तर माझं लायसन्स कायमचं रद्द होईल. त्यावर मनस्विनी हसते आणि म्हणते, जीव गेल्यापेक्षा लायसन्स रद्द झालेलं कधी चांगलं. आता दुर्वे घाबरतो. मनस्विनी म्हणते, सिगरेट ओढता का तुम्ही? त्यावर दुर्वे म्हणतो, नाही. मनस्विनी म्हणते, ओढत जा, चांगली असते, कारण मी दिलेली सिगरेट फायद्याची असते. आता हा जो ॲडव्होकेट दुर्वे हा बघतच राहतो. त्यावर ही मनस्विनी म्हणते, कोणी केलं वकील तुम्हाला? सच अ डंबॅस यू आर. तर मनस्विनी अशी चुटकी वाजवते. तिचा ड्रायव्हर सिगरेटचा बॉक्स घेऊन येतो. आता म्हणतो, सरकार, ही मनस्विनी तो बॉक्स वकिलाला देते आणि म्हणते, उघड. आता वकील घाबरतच उघडतो. तर त्या सिगरेटच्या बॉक्समध्ये ब्लँक चेक असतो, ज्यावर मनस्विनीची सही असते. आता हे बघून दुर्वे खूपच घाबरतो आणि ही मनस्विनी म्हणते, ब्लँक चेक वर माझी साईन पण आहे, तर हवी ती रक्कम टाक. पण आता काहीही करून मला त्या चाडकरांना रस्त्यावर आणायचं आहे, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आता हा वकील घाबरतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही मनस्विनी परशू आणि मीनाक्षीवर अत्याचार करते, त्यांना कोडे लावत असते, मारत असते जोराने. तर तिथे आता सखी येते आणि ते कोड पकडून मनस्विनीला ओढते. तर ही सरकार सखीच्या पायात जाऊन पडते. सखी म्हणते, जागा तर बरोबर निवडली आहेस, शेवटी तू माझी मावशी आहेस. योग्य वेळी योग्य माणसांसमोर मी तुला झुकवायला लावेल, तोपर्यंत तुझा माज खाली आणि आवाज खाली. आता सखीने मनस्विनीला वॉर्निंग दिली आहे, ते आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.